नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जीव वाचला पण जबाबदार कोण? करपरा नदीजवळ अपघातानंतर जनतेचा संताप। परभणीकडे जाणाऱ्या माल वाहतूक गाडीचा नागापूर जवळील करपरा नदी परिसरामध्ये परवाच्या दिवशी अपघात झाला। सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी टळली असली तरी या अपघातामुळे ठेकेदाराचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। जिंतूर परभणी महामार्गाचे काम गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सुरू असूनही आजतागत ते पूर्णत्वास गेलेले नाही। कामासाठी ठरवलेला कालावधी संपूनही रस्ता अधुरा असून करपरा नदीवरील पुलाचे काम देखील अद्याप पूर्ण स्थितीमध्ये झालेले नाही। या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक, चेतावणी चिन्हे आणि सुरक्षेसाठी बॅरिकेड्स बसवलेले नाहीत। परिणामी या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। परवा झालेल्या अपघातात माल वाहतूक वाहन पुलालगतच्या भागात खाली उतरले। सुदैवाने चालक सुखरूप बचावला। मात्र अशा अपघातामध्ये जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण, असा जनतेतून तिखट सवाल उपस्थित केला जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की या महामार्गाचे काम नेमके पूर्ण होणार कधी, या जन्मात की पुढच्या जन्मात, अशा स्वरात रोष व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासन आणि संबंधित विभागांनी तात्काळ लक्ष देऊन हे काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा अशा दुर्घटना घडत राहतील आणि सर्वसामान्य जनतेचा संसार उघड्यावर येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। स्थानिक लोकांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समितीमार्फत तपास पूर्ण करून काम पूर्ण करून घेण्यास भाग पाडावे, अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।